नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. बरं, आता तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे सर्वात प्रथम आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आपले सगळे व्लॉग्स न चुकता पाहताय ना तुम्ही. सावंतवाडीची ट्रिप खूप छान झालेली. 1 डेची ट्रिप होती, पण खूप मस्त आम्ही एन्जॉय केलं. आणि आत्ता परत आम्ही आज संध्याकाळी चाललो आहोत एका नवीन स्पॉटवरती. आमच्या इथून एक साधारण अर्ध्या तासाचा बाय रोड प्रवास होता. या स्पॉटबद्दल आम्ही सुद्धा फक्त ऐकूनच आहोत, अजूनही आम्ही गेलो नाही आहोत आमच्या इथून जवळ असलं तरी. सो म्हटलं चला आज व्हिजिट करायलाच पाहिजे आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया आपण कुठे चाललो आहे ते. ही दुपारची क्लिप आहे, आम्ही निघायच्या जस्ट थोडा वेळ आधीची क्लिप आहे. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आता इलेक्शनचा माहोल म्हणजे एकदम माहोल बनलेला आहे मंडळी, आणि सगळीकडे जोरदार प्रचार चालू आहे. ही मंडळीसुद्धा प्रचारासाठी सगळीकडे फिरत होती. अर्थात आमचं मतदान काही गावी नाही आहे, पण माझ्या आजोबांना, पप्पा, काकांना वगैरे ही मंडळी खूप आधीपासून ओळखतात. आणि अनायसे आम्ही तेव्हा होतो घरी, त्याच्यामुळे मग ते सगळेजण घरी भेटायला आले. आणि मग घरी भेटायला आलेत म्हटल्यावरती मम्मीला असं झालं की त्यांचं व्यवस्थित औक्षण वगैरे केलं पाहिजे, त्याच्यामुळे तिने छानसं त्यांचं औक्षण करून घेतलं. आणि मग आम्ही निघालो पुढे आमच्या प्रवासाला. पुढे तुम्हाला हळूहळू आपल्या व्हिडिओतून समजेलच, पण आत्ता सध्या ह्या बाजूच्या बॅनरवरून काही लक्षात येतं आहे का बघा. ही गोशाळा आहे आणि एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे, म्हणजे एवढी सुंदर जागा त्यांनी डेव्हलप केली. आणि तुम्ही बघू शकताय केवढ्या मोठ्या परिसरामध्ये हा भाग त्यांनी डेव्हलप केलेला आहे. सुंदर एंट्रीलाच श्रीकृष्णाचं छान असं मंदिर आहे. म्हणजे एंट्री केल्याच म्हणजे गोशाळा आहे तिथे कृष्णाचं तर दर्शन झालंच पाहिजे. आणि खूप सुंदर असं बाप्पाचं दर्शन घेतलं इथे. आणि मग आम्ही पुढे आतमधला जो भाग आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो. खूप छान जागा आहे आणि एकदम प्रसन्न वाटतं. पण ही जागा खूप आतमध्ये असल्यामुळे आम्ही सुद्धा जास्त वेळ नाही थांबलो. आम्ही लवकरात लवकर इथून निघणार होतो. सो चला आता पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला सांगते अजून आतमध्ये काय काय आणि कसं कसं छान बघण्यासारखं आहे ते.